शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। शहराच्या खबरबातमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिगारेट बॅगची चोरी करणाऱ्या दोघांना पुण्यामधून गजाआड केला आहे। आकाश उर्फ बंटी भवरसिंग व राजपूत रोहित मदन कुर्मी या दोघांना ताब्यात घेतला आहे। त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्यांनी विशाल उर्फ बारक्या, अनिल नलवडे, रोहित छोटू भोसले यांच्या सोबत केल्याची कबुली दिली आहे। अधिक माहिती अशी की गोडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड कंपनीचे सेल्समन मिराज मुमताज शेख यांनी दिनांक 22 एप्रिल रोजी सिगारेटची बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याची फिर्याद सुपा पोलीस ठाण्यात दिली होती। सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेश दिले होते। भाजपचे लोकसभेचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। नगर शहरासह त्यांनी मतदारसंघातील सर्व गावांमध्ये जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। गेल्या 5 वर्षात खासदार विखेंनी कोट्यवधी रुपयांचे विकास कामे करून मतदारसंघाच्या विकासात मोठी भर घातली आहे। केलेल्या विकास कामांमुळे याही निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित आहे। भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी रविवारी संध्याकाळी नगर शहर भाजपच्या वतीने शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली बागडपट्टी, तोफखाना, चितळे रोड परिसरातून प्रचार फेरी काढण्यात आली। यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर, शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे आदींसह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। नगर दक्षिण लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भिंगार शहरवासी यांशी संवाद साधला। यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांकडून देशाच्या प्रश्नावर चर्चा होताना दिसत नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिसत आहे। शरद पवार हे लोकसभेचे 10 जागा लढवणारे राष्ट्रीय अध्यक्ष असून उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षच राहिला नाही। ही मंडळी देशाला स्थिरता देऊ शकत नाही। आधी आपले पक्ष सांभाळा, मोदींच्या हाती सत्ता दिली म्हणजे देश सुरक्षित राहिला जातो। समान नागरिक कायदा करण्यासाठी देशातील नागरिकांची मागणी असून येत्या 13 तारखेला शिक्कामोर्तब करायचा आहे। देशात आपले सरकार येणार आहे। प्रखर हिंदुत्ववादी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची ओळख आहे। खासदार डॉक्टर सुजय विखे यांना जे मतदान करणार ते हिंदुत्वाला आणि नरेंद्र मोदी यांना असेल। भिंगार शहर हे प्रमुख हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे गाव आहे। विरोधी पक्षाकडे नेता नाही। केंद्र सरकारने 370 कलम रद्द केल्यानंतर भारतवासियांनी मोठे स्वरूपात स्वागत केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक निर्णय घेतले जातात। कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचे काम केले आहे। लोकसभेची निवडणूक ही मनपा कॅन्टोन्मेंटची नसून देशाची सुरक्षा कोणाच्या हाती द्यायची आहे यासाठी आहे। मंदिर उभे करणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे असेही ते म्हणाले आहेत। सूरज विरोधात गुन्हा दाखल केलेला मागे घेणार की नाही असे म्हणत घरात घुसून महिलेला मारहाण करण्यात आली। ही घटना गुरुवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास केडगाव परिसरात घडली। या प्रकरणी 4 जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रवींद्र तात्याभाऊ कोतकर, सुनंदा रवींद्र कोतकर, सूरज रवींद्र कोतकर, ओम रवींद्र कोतकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। त्याबाबत मयुरी अशोक कोतकर यांनी फिर्याद दिली आहे। नगर शहरातील सकल जैन समाजाने भगवान महावीर स्वामी जनकल्याण उत्सव साजरा केला। जगाला सत्य, अहिंसा, शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांचे अनुयायी असणारे हे जैन समाजातील प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे। यंदा महावीर स्वामी जनकल्याण निमित्त निघालेल्या भव्य शोभा यात्रेत सकल जैन समाज आपल्या कुटुंबियांसह सहभागी झाला होता। अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साही शोभायात्रा पाहायला मिळाली। प्रत्येक जण अतिशय आनंदात आणि उत्साहात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आहे। शहराच्या खबरबातमध्ये इथे थांबवत, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।